नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीने एक वेगळीच ओळख निर्माण केली. होय, मी बोलत आहे सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघाचे भाजप आमदार, धनगर समाजाचे नेते आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले अग्निमय राजकारणी गोपीचंद कुंडलिक पडाळकर यांच्याबद्दल कल्पना करा. 1 ऑक्टोबर 1982चा तो दिवस सांगली जिल्ह्यातील पडाळकरवाडी या छोट्याशा गावात, जिथे सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत शेतकऱ्यांचा घाम मातीत मिसळतो आणि धनगर समाजाच्या साध्या जीवनाची गंध मातीला लागतो, तिथे कुंडलिक आणि हिराबाई पडाळकर यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव गोपीचंद कुंडलिक. सर, त्यांचे वडील एक प्राथमिक शाळेचे शिक्षक, ज्यांनी आपल्या मुलाला फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची प्रेरणा दिली. शिक्षण हे तुझी तलवार आहे आणि मेहनत तुझा ढाल, असे ते गोपीचंदला सांगायचे. आणि त्यांची आई हिराबाई एक साधी गृहिणी, जिच्या डोळ्यात नेहमीच कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने तरळायची. पण त्याचवेळी आर्थिक चणचण आणि सामाजिक भेदभावाच्या सावलीने तिचे मन ग्रासलेले असायचे. गोपीचंदचे बालपण हे ग्रामीण महाराष्ट्राच्या खऱ्या वांगात रंगलेले होते. सकाळी शेतात गाई मेंढ्यांसोबत खेळणे, दुपारी शाळेत धावणे आणि रात्री वडिलांच्या शिकवणीखाली अभ्यास करणे. पण हे साधेपण फक्त बाहेरूनच दिसायचे. आतून त्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी, धनगर समाजाला मिळणारी उपेक्षा आणि शिक्षणाच्या मर्यादित संधी यांचा संघर्ष होता. आमच्या गावात विजेचा खांब होता, पण वीज यायची नाही. आमच्या घरात स्वप्ने होती, पण ती पूर्ण करण्यासाठी पैसा नव्हता, असे गोपीचंद एकदा म्हणाले होते. तरीही त्यांच्या मनात एक ज्वाला पेटली होती. समाजाला बदलायची आणि आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायची. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, पण त्यांचे शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते. शेतात काम करताना, गावकऱ्यांशी बोलताना आणि सामाजिक अन्याय पाहताना त्यांनी जीवनाचा खरा धडा शिकला. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर गोपीचंद यांनी एक धाडसी पाऊल उचलले. ते मुंबईच्या चकचकीत चित्रपटसृष्टीकडे वळले. होय, तुम्ही बरोबर ऐकले. गोपीचंद पडाळकर हे केवळ राजकारणी नाही, तर एक अभिनेते आणि दिग्दर्शकही आहेत. त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात सामाजिक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवले गेले. चित्रपटसृष्टी मला आवडायची, कारण तिथे तुम्ही लाखो लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकतात, असे ते म्हणतात. पण चित्रपटसृष्टीतील चमक आणि ग्लॅमर त्यांना फार काळ खुणावू शकले नाही, कारण त्यांच्या अंतरी एक मोठा उद्देश जागा होत होता: समाजसेवा आणि राजकारण. 2004 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय समाज पक्षात महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना पहिल्या टप्प्यात अनेक पराभवांचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव, विधानसभेच्या 3 वेळा अपयश आणि लोकसभेची एक मोठी लढत. पण प्रत्येक पराभवानं त्यांची जिद्द अधिकच पेटत गेली. पराभव मला थांबवू शकत नाही, कारण माझा लढा माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात यात प्रवेश केला आणि खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. तिथेही त्यांना यश मिळाले नाही, पण त्यांची आक्रमक भाषणशैली, हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सामान्य माणसाशी जोडली जाणारी बोली यामुळे ते पक्षात आणि जनमानसात लोकप्रिय होऊ लागले. मग आला 2019 मधला एक मोठा ट्विस्ट. गोपीचंद यांनी भाजप सोडला आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत VBA मध्ये प्रवेश केला. सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि तब्बल 3 लाखाहून अधिक मते मिळवली, जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठे यश होते. जरी ते जिंकले नसले तरी पण त्यांचा हा प्रवास तिथेच थांबला नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये परतले आणि थेट बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली. ही लढत त्यांनी हारली, पण त्यांच्या धारसाने आणि प्रखर भाषणांनी ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव बनले. आणि मग 14 मे 2020 रोजी त्यांचा मोठा विजय. ते विधान परिषदेत आमदारांकडून बिनविरोध निवडून आले. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महिलाचा दगड होता, जो त्यांच्या मेहनतीचे आणि पक्षनिष्ठेचं फळ होते. पण मित्रांनो, गोपीचंद पडाळकर हे फक्त निवडणुकीचे आकडे किंवा राजकीय यशापळ नाहीत. ऊत म्हणजे एक ज्वलंत व्यक्तिमत्व, जे वाद आणि विवादांनी नेहमीच चर्चेत राहते. त्यांची भाषणशैली ही त्यांचे सर्वात मोठे हत्यार आहे. थेट आणि भावनिक त्यांनी लव जिहाद विरोधात सातत्यानं आवाज उठवला, ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका केली, धर्मांतराच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आणि OBC मराठा आरक्षण वादात धनगर समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. 2023 मध्ये पुण्यातील एका प्रकरणात त्यांनी लव जिहादचा मुद्दा उपस्थित केला, ज्यामुळे राजकीय वादळ उठले. त्यांनी म्हटले, मी सत्य बोलतो, मग ते कोणाला आवडो वा न आवडो. 2025 मध्ये विधान भवनात जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांशी
हाणामारीचा प्रकार घडला, ज्यात गोपीचंद यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी ठामपणे सांगितले, आम्ही कायद्याचं पालन करणारे आहोत, पण आमच्या समाजाच्या हक्कांसाठी लढत राहू. या वादांमुळे त्यांच्यावर टीका झाली, पण त्याच वेळी त्यांची लोकप्रियता वाढली, कारण ते सामान्य माणसाच्या भाषेत बोलतात, जे लोकांच्या मनाला भिडते. आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलूया. गोपीचंद पडाळकर अविवाहित आहेत आणि सार्वजनिक माहितीनुसार त्यांना पत्नी किंवा मुलं नाहीत. एकदा एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले की तुम्ही लग्न का केले नाही, त्यावर ते हसत म्हणाले, माझे लग्न राजकारणाशी झाले आहे आणि माझी मुलं म्हणजे माझा धनगर समाज आणि माझे मतदार. त्यांचे हे वाक्य त्यांच्या समाजसेवेच्या समर्पणाचे द्योतक आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे तर त्यांचे वडील कुंडलिक आणि आई हिराबाई यांनी त्यांना नेहमीच प्रेरणा दिली. 2022 मध्ये त्यांची आई हिराबाई यांनी पडाळकरवाडी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली, जी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशाचे प्रतीक आहे. गोपीचंद यांचे भाऊ बहिणीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण ते आपल्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देतात आणि त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना देतात. माझ्या आईने मला सांगितले की कधीही हार मानू नको, आणि माझ्या वडिलांनी शिकवले की सत्यासाठी लढताना कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे ते एकदा म्हणाले होते. आता येतो 2024च्या विधानसभा निवडणुकीकडे. जत मतदारसंघातून गोपीचंद पडाळकर यांनी भाजपचा तिकिटावर निवडणूक लढवली आणि तब्बल 1,03,737 मते मिळून विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचा विक्रमसिंग सावंत यांचा 38,000 मतांच्या फरकाने पराभव केला. हा विजय त्यांच्या मेहनतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे फळ होते. आज ऑक्टोबर 2025 मध्ये गोपीचंद पडाळकर हे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आहेत. भाजपचे प्रवक्ते आणि धनगर समाजाचे एक प्रखर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा हा प्रवास केवळ राजकीय नाही तर सामाजिक बदलाचा आहे. धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामीण भागातील विकासासाठी लढणे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठामपणे उभे राहणे. त्यांचे भाषण ऐकले की अंगावर शहारे येतात. आम्ही कोणापुढे झुकणार नाही, आमचा समाज हा आमचा अभिमान आहे. मित्रांनो, गोपीचंद पडाळकर यांचा जीवन प्रवास हा एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा असामान्य प्रवास आहे, जिथे प्रत्येक पायरीवर संघर्ष आहे, प्रत्येक वळणावर अपयश आहे, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा प्रवास तुम्हाला प्रेरणा देतो की जर तुमच्या मनात जिद्द असेल, स्वप्ने असतील आणि सत्यासाठी लढण्याची हिंमत असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पराभवानं त्यांना अधिक मजबूत केले आणि प्रत्येक वादानं त्यांना अधिक लोकप्रिय केले. तर यांनी स्वतःला फक्त एका गावापुरते मर्यादित ठेवले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली. त्यांचे यश हे फक्त त्यांचे नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीचे आहे, जो स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी लढतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की गोपीचंद पडाळकर यांच्या जीवन प्रवासातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देईल. आणि जर तुम्हाला असे प्रेरणादायी जीवनचरित्र आणखी ऐकायचे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.